नमस्कार मंडळी, जिभेवर रेंगाळणारी चव म्हणजे समर्थ किचनमध्ये मी अनुष्का तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण तयार करणार आहोत मस्त अशी लसुणी मेथी। पाहून तुमच्या तोंडाला पाणी सुटलंच असेल। चला तर मग पाहूया ही लसुणी मेथी कशी करायची। व्हिडिओ सुरू करण्याआधी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। चला तर मग पाहूया, सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। लसुणी मेथी तयार करण्यासाठी इथे मी मेथीची भाजी घेतलेली आहे। स्वच्छ धुवून घेतले, निवडून घेतले मी आणि आता ही बारीक चिरून घ्यायची आपल्याला। तर इथे बघा मी बारीक चिरून घेतले, एक मोठी जुडी घेतली होती। आता आपण कढईमध्ये शेंगदाणे जे ते भाजून घेऊयात। तर इथे मुठभर शेंगदाणे घेतलेत मी आणि छान असे भाजून घ्यायचे आहेत। तर त्याची सालं निघायला लागली की समजायचं शेंगदाणे व्यवस्थित भाजले, तर अगदी 4 ते 5 मिनिटांमध्ये भाजून निघतात। तर इथे बघा मस्त असे हे शेंगदाणे जे आहेत ते भाजलेले आहेत। आता हे पूर्ण मी काढून घेते। आता याच कढईमध्ये थोडेसे तीळ घ्यायचे आहेत। तर 3 ते 4 चमचे एवढे तीळ घेतलेत, सफेद तीळ घेतलेत, ते सुद्धा छान असे भाजून घ्यायचे आहेत। आता इथे तीळ, त्याच्यानंतर भाजके चणा डाळ आणि शेंगदाणे हे छान असे मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत। तर याचबरोबर यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आणि मिक्सरला हवं तेवढं पाणी घालून छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे। तर इथे बघा ही छान अशी ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे। आता लसूणी मेथी करतो त्यामुळे लसूण भरपूर लागणार आहे। तर इथे मी जास्त लसूणचा वापर केलेला आहे। तर त्या छान ठेचून घ्यायचा, कढईमध्ये तेल घालायचं, तेल चांगलं गरम झालं की जिरं घालायचं आणि भरपूर सारा ठेचलेला लसूण घालायचा आणि चांगलं परतून घ्यायचं आहे। साधारण 1 ते 2 मिनटं चांगलं असं परतून घ्यायचं आहे, कारण लसूणचा फ्लेवर त्या मेथीच्या भाजीमध्ये उतरला पाहिजे। तर इथे बघा छान असं मी परतून घेतलं आहे। आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। तर एक बारीक चिरलेला कांदा इथे मी वापरलेला आहे, तो सुद्धा छान असा परतून घ्यायचा आहे। कांदा छान परतून झालेला आहे। आता यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घातलं आहे। कोणत्याही पालेभाजीमध्ये मिठाचं प्रमाण थोडं कमीच घालायचं, कारण ती भाजी शिजून कमी होते, तर त्यामुळे थोडंसं बेताचंच घालायचं। आता बारीक चिरलेली मेथी यामध्ये मी पूर्ण घातलेली आहे। आता सुरुवातीला ही भाजी खूप जास्त दिसत असली तरी थोड्या वेळाने ती कमी होणार आहे। तर इथे बघा मी हळूहळू परतून घेते व्यवस्थित। तर 1 ते 2 मिनटं असंच परतून घ्यायचं। तर बघा मगाशी जेव्हा भाजी आपण घातली होती तेव्हा खूप जास्त दिसत होती आणि आता परतून घेतल्यानंतर भाजी कमी दिसते। आता झाकण लावायचं आणि 2 ते 3 मिनटं चांगली वाफ काढायची। 2 ते 3 मिनटानंतर बघूयात, परत एकदा चांगलं परतूया। थोड्या थोड्या वेळाने असं परतत राहायचं, कारण यामध्ये पाणी आपण घालत नाही। भाजीचं जे अंगचं पाणी असतं त्याच्यातच ही भाजी शिजते। आता चांगली भाजी परतून घेतली। आता यामध्ये आपण मिक्सरला जे तयार केलेलं वाटण होतं तर ते यामध्ये घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे बघा छान असं व्यवस्थित मिक्स करून घेते। खूप मस्त अशी भाजी लागते ही। तुम्ही एकदा कराल ना तर सारखं सारखं तुम्ही कराल, इतकी सुंदर अशी ही भाजी तयार होते। तर इथे बघा मी छान असं परतून घेतले। आता सगळे मसाले घालायचे। तर गरम मसाला, थोडीशी हळद, चटणी घातली आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता इथे मी लाल तिखट वापरलेलं आहे। तर जर तुम्हाला लाल तिखट वापरायचं नसेल तर मिरचीचा ठेचासुद्धा यामध्ये वापरू शकता, त्याने सुद्धा खूप छान चव येते। आता झाकण लावायचं आणि 5 ते 7 मिनटं चांगलं शिजवायचं। तर इथे बघा 5 ते 7 मिनटानंतर छान असं शिजलेलं आहे बघा। आणि गॅसची फ्लेम ही लो ठेवायची, नाही तर ते अंगावरती उडू शकतं। आता भाजी जी आहे ती ऑलमोस्ट शिजत आलेली आहे। तर गॅसची फ्लेम लो ठेवली आणि बाजूच्या गॅसवरती मी कडलं ठेवलं आहे। त्याच्यामध्ये तेल, मोहरी, लसूण घातले आहे, त्यानंतर थोडंसं हिंग घातलं आहे। तयार केलेली फोडणी आपल्याला भाजीमध्ये घालायची आहे। तर इथे बघा भाजीसुद्धा छान शिजलेली आहे आणि इथे लसूणसुद्धा छान शिजलेलं आहे। तर आता यामध्ये थोडंसं आपल्याला तिखट घालायचं आहे, लाल तिखट। तर व्यवस्थित छान असं मी आधी परतून घेतलं आहे। लसूण पण बघा छान असा खरपूस भाजला गेलेला आहे। तर चटणी जी आहे ना ती सगळ्यात शेवटी घालायची, कारण चटणी जी आहे ती जळण्याची शक्यता असते, त्यामुळे सगळ्यात शेवटी घालायची आणि भाजीमध्ये घालायची। तर मस्त अशी फोडणी बसते त्या भाजीला आणि खूप चव छान लागते। तर बघा भाजीसुद्धा शिजून तयार आहे आणि फोडणीसुद्धा मस्त अशी बसलेली आहे आणि परत इथं छान असं मिक्स करून घेतलं आहे। तर मस्त अशी तयार झालेली आहे लसुणी मेथी। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटू अशा छान छान रेसिपीसह। तोपर्यंत मस्त खा आणि आनंदी राहा। धन्यवाद।